एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला सबस्क्राइब। 1 मे कामगार दिनानिमित्त साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे गुणवंत कामगार पुरस्काराचे वितरण। 1 मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील व कामगार चळवळीतील अग्रणी नेते साहित्यरत्न कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने गुणवंत कामगार पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन क्रांतीवीर लहुजी शक्ती सेना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने करण्यात आले। कार्यक्रमात सोलापूर महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त मनीषा मगर, कामगार चळवळीतील नेते आणि विचारवंत कॉम्रेड रवींद्र मोकाशी, माजी खादी ग्रामोद्योग जिल्हा व्यवस्थापक श्रीकांत बोराडे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर चौगले, उद्यान अधीक्षक जगदाळे, जनसंपर्क अधिकारी वाघमारे, भीमराव गायकवाड, राजू आसादे, नक्षिताई पेठे, भरतकुमार मोरे, रोहित खिलारे, आदर्श धडे, महेश लोंढे, बापू गायकवाड, विजय अडसुळे आदींची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी शिवाजी शिंदे, पाणीपुरवठा विभाग सोलापूर महानगरपालिका, यल्लाप्पा पुजारी, उद्यान विभाग सोलापूर महानगरपालिका, बाबुराव भारती, पाणीपुरवठा विभाग सोलापूर महानगरपालिका, नागनाथ अत्तरगी, ड्रेनेज विभाग सोलापूर महानगरपालिका, जगन्नाथ कणखी, नगर अभियंता विभाग सोलापूर महानगरपालिका, टी.एस. क्षीरसागर शिक्षक, किशोर जाधव शिक्षक, किरण डोळसे साबळे आरोग्य केंद्र आदी कामगारांना आणि विविध क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना साहित्यरत्न लोकशाहीर कॉम्रेड अण्णाभाऊ साठे गुणवंत कामगार पुरस्कार 2025 देऊन सन्मानित करण्यात आले। यावेळी सह आयुक्त मगर मॅडम यांनी सर्व कामगार उपस्थित बांधवांना महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त शुभेच्छा देऊन कामगारांमुळे आपल्या भागातील सर्व कामे होत असतात, त्यामुळे आपण कामगारांचा सन्मान सातत्याने केला पाहिजे असे मनोगत व्यक्त केले। यावेळी प्रास्ताविक करताना सुरेश पाटोळे यांनी सांगितले की मागील 13 वर्षापासून या दिनाचे औचित्य साधून गुणवंत कामगार पुरस्कार संघटित आणि असंघटित क्षेत्रातील कामगारांना संघटनेच्या वतीने दिले जाते। साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा कामगार चळवळीतील आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील सक्रिय सहभाग होता, म्हणून आम्ही पुरस्कार अण्णाभाऊंच्या नावाने देत आहोत। सोलापूर महानगरपालिका, सोलापूर क्रांतीवीर लहुजी शक्ती सेना यांच्या संयुक्त विद्यमाने 2012 पासून ते आज 2025 या 12 वर्षाच्या कालावधीमध्ये आपण साहित्य सम्राट लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे गुणवंत कामगार पुरस्कार या ठिकाणी आपण जे गुणवंत कामगार आहेत त्या गुणवंत कामगारांना आपण पुरस्कार देतो। आज रोजी संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे प्रणेते ज्यांनी आपल्या शाहिरीतून, गीत गायन पोवाड्यातून त्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळ बळकट केली, असे थोर साहित्यकार लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी कामगारांसाठी तर काम केलेच, परंतु संयुक्त महाराष्ट्रासाठी देखील अमूल्य असं काम केल्याबद्दल त्यांचं स्मरण या ठिकाणी 1 मे महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने होणं गरजेचं आहे। या दृष्टीने आम्ही क्रांतीवीर लहुजी शक्ती सेनेच्या वतीने गेली 12 वर्ष गुणवंत कामगारांना या ठिकाणी अण्णाभाऊंच्या नावाने पुरस्कार या ठिकाणी देत आहोत। या कार्यक्रमास सोलापूर महानगरपालिकेचे सहआयुक्त माननीय मीनाक्षीताई मगर मॅडम यांचे शुभ हस्ते प्रमुख पाहुणे म्हणून उद्यान अधीक्षक वाघमारे साहेब, जगदाळे साहेब, सन्माननीय जिल्हा खादी ग्रामोद्योगचे जिल्हा व्यवस्थापक माजी सन्माननीय श्रीकांत बोराडे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आजचा कार्यक्रम संपन्न झालेला असून या कार्यक्रमास PS माजी PS आहे मीनाक्षीताई पेठे, उद्योगपती राजू आसादे, आमचे युवा मित्र रोहित खिलारे, महेश लोंढे, बापूजी गायकवाड हे प्रमुख अतिथी म्हणून या कार्यक्रमास उपस्थित होते। मी जास्त न बोलता या ठिकाणी या आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून जे कामगार या महाराष्ट्रासाठी काम केलेले, जे गुणवंत कामगारांना आम्ही जे पुरस्कार दिले, या ठिकाणी आम्ही 10 गुणवंत कामगारांना पुरस्कार या रोजी आम्ही दिलेला असून अण्णाभाऊंचे स्मरण होणं खऱ्या अर्थाने या दिवशी महत्त्वाचं आहे आणि जेणेकरून अण्णाभाऊंच्या जीवनचरित्राच्या अनुषंगाने हे गुणवंत कामगार काम करतील अशी आशा या ठिकाणी व्यक्त करतो आणि कामगार दिनाचं शुभेच्छा।